नुसतं गोडन सत्य नाही, मवाळ. बर. आणि खूप काही बोलतात असं नाही. मितले म्हणजे किती? कमी. कमी शब्दात. अल्पाक्षरमा संदिग्धम सारवत विश्वतो मुखम. विश्वाला गवसणी घालील अशा प्रकारचं त्यांचं बोलणं असतं. खरं असतं. तुमचं आमचंही खरं असतं, पण आपल्या बोलण्याने असं म्हणतात खरं बोलल्यानंतर ज्या खरं बोलण्याने सख्या आईला राग येईल ते खरं बोलणं नाही. ज्ञानोबरांनी सांगितलं खरं म्हणजे काय? साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ एवढे लक्षणं ज्यात असतात ते खरं बोलणं. विठ्ठल 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 नाही तर मग काय नाही. आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू अशा प्रकारचे अनेक अवगुण त्या शब्दामध्ये असतात, वाणीमध्ये असतात. असो, पण संत महात्म्यांच्या ठिकाणी वाणीमध्ये कुठल्याही प्रकारचे काय नसतात, अवगुण नसतात. बस का? कारण त्यांची वाणी अखंड भगवंताचं नामस्मरण करून करून अत्यंत पवित्र झालेली असते. कारण ती एक काळ फक्त नाव घेत नाही. म्हणजे एक काळ नाव घेत नाही याचा अर्थ काय? म्हणजे ते सततच काय करतात? नाव घेत असतात. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व अलंकार. त्यांनी प्रतिज्ञाच केलेली असते. सदा नाम घोष करू हरी कथा. सतत अखंड अखंड भगवंताचं नाव. न कळे दिवस की राती, अशा पद्धतीने. रात्रही कळत नाही, दिवसही नाही कळत नाही. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. भगवंताच्या नामचिंतनाचा सतत ओघ त्यांचा चालू असतो. बस बरवी नामावळी अशा पद्धतीचं त्यांचं चिंतन असतं. आणि विषय चिंतनाने त्यांचा अपवित्र असणारा देह सुद्धा काय होतो? पवित्र होतो. कारण नाही अपवित्र शरीरायसे, शरीरासारखी अपवित्र वस्तू दुसरी नाही. बर, या शरीरासारखी अपवित्र दुसरी वस्तू जगात सापडणार नाही. तुम्ही पहा, शरीराच्या संगतीत चांगले पदार्थ गेले की होऊन ठाती किरीटी मळची जेवी. ज्ञानोबराय बोलतात, नाना सुद्रव्ये गोमटी, शरीरी झाली या पैठी, होऊन ठाती किरीटी मळची जेवी. सुद्रव्ये गोमटी, चांगले पदार्थ असले पण शरीराची संगत केली, 6 तासानंतर होऊन ठाती किरीटी मळची जेवी. अशा पद्धतीने, म्हणजे इतकं अपवित्र शरीर आहे. बस नवद्वारे पुरे देही. या सर्व शरीराच्या नवद्वारातून वाहणारा सर्व पूर हा अपवित्र स्वरूपाचा आहे. इतकं अपवित्र आहे. अहो, संत महात्मे म्हणतात, पवित्रामध्ये अपवित्रामध्ये जर पाहिलं तर नाही अपवित्र शरीरा ऐसे. जेवढे काही अपवित्र पदार्थ जगामध्ये आहेत त्यामध्ये सर्वात अपवित्र जर काय असेल तर ते शरीर अपवित्र आहे. नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखं दुसरं अपवित्र काही नाही. म्हणजे सर्वात जास्त अपवित्र कोण? परिशिष्ण्याने शरीर आहे. पण असं अपवित्र असलेलं शरीर सुद्धा संत महात्म्यांनी अखंड नामस्मरण करून 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 त्यांची वाणी सुद्धा पुण्यवंत झालेली असते. आणि सर्व काळ जोगदे अच्युत, सर्व काळ जोगदे अच्युत, सर्व काळ जोगदे अच्युत. हा पवित्र तो देह, हा पवित्र तो देह,
चाला. काशीनाथ बाबा की जय. जो वदे अच्युत सर्व काळ, आणि ज्यांनी पुरवणी दिली त्यांची बी जय. कारण वेळेला प्रमाण ते आलं बरोबर, म्हणजे मग ती आटी फिट बसते. हा बरोबर इकडून सूचना झाली. हा याला मराठीमध्ये एक म्हणे सांगू का? म्हणे बर का ती. चुकुत्र्यावर कान. इतकं सावध असावं लागतं तेव्हा या गोष्टी जमतात. विठाला 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 विठाला. जो वदे अच्युत सर्व काळ त्याची वाणी, आणि अपवित्र असलेला देह सुद्धा काय होतो? पवित्र होतो. जो सतत वाणीने नामचिंतन करतो त्याचं अपवित्र शरीर सुद्धा पवित्र होतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत कधी कधी. नाही, सर्व काळ अच्युत वाणी ज्याची वदे त्याचा देह सुद्धा पवित्र. विठ्ठल विठ्ठल आणि अशा देहाला वाणीला पवित्र करणारा महात्मा ज्या गावात जन्माला येतो ते गाव सुद्धा पवित्र होतं. ते कुळ सुद्धा पवित्र होतं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. या पद्धतीने पवित्रतेचा असा हा पसर होत चालतो, व्यापकता येत जाते. एवढं पवित्र जीवन संतांचं असतं. अशा पवित्राति पवित्र असलेल्या संत समाजाला, संत महात्म्यांना आपल्या जीवनामध्ये मिळालेला आनंद दुसऱ्याला देण्याची तळमळ असते. बस आपल्याला जो आनंद मिळाला तो केवळ आपल्या पुरताच मर्यादित राहावा असं त्यांना वाटत नाही. संत सतत त्या बोधामध्ये आनंदे निर्भर सतत त्या आनंदामध्ये असतात. पण समाजाकडे जेव्हा नजर टाकतात तेव्हा मात्र संतांना दुःख होतो. संतांच्या दुःखाचं कारण काय? संतांच्या दुःखाचं कारण आपण हिताच्या ठिकाणी जागं नसणं. आपण हिताच्या ठिकाणी जागं नसलो की ते संतांना दुःख देण्यास कारण ठरतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण हित देऊन मोठं करणारी माऊली म्हणजे संत असतात. अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. जन्म देणारी माता जसं बालकाने खड्ड्यात पडू नये, वाट्यावरून पडू नये म्हणून तिथून बाजूला घेते, त्याला संगोपन करते, चांगले वस्त्र परिधान करून त्याला संगोपन करत वाढवते. पहा, अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. हे जसं म्हटलेलं आहे त्या पद्धतीने तुमच्या आमच्या करता सुद्धा संत महात्म्यांचं जीवन तितकंच महत्वाचं, मोलाचं आहे. त्यांनी आपल्या अंतकरणामध्ये साठवलेला आनंद दुसऱ्याला देण्याकरता, आणि दुसरे जेव्हा हिताच्या ठिकाणी जागे नाहीत असं वाटून त्यांना जी तळमळ होते, दुःख होते, त्या दुःखाची उर्मी त्यांना गप्प बसू देत नाही, आणि त्या आनंदाची उर्मी त्यांना गप्प बसू देत नाही. जगाकडे पाहिल्यानंतर दुःखाचा अनुभव येतो की हे जग दुःखाने विव्हळतंय आणि आम्ही तर आनंदाचे लाडू खातोय. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, पण मग हे आनंदाचे लाडू, दिवाळीचे लाडू आपल्या एकट्या पुरते नको, सर्वसामान्यांकरता ते मिळावे अशी भावना संत महात्म्यांची असते. आणि म्हणून दिवाळीत केलेले लाडू केवळ आपल्या घरीच खाण्यापेक्षा आजूबाजूला सुद्धा जिथं जिथं शिमगा चालू आहे दिवाळीच्या काळात सुद्धा शिमगा असण्याची परिस्थिती आहे, अशा ठिकाणी आपण तिथं आनंदाचा, दिवाळीचा दिवा खुलवण्याकरता आनंदाच्या लाडूचं वाटप करावं. विठ्ठल विठ्ठल कशा करता सांगतो? संत महात्म्यांनी तसं केलं. पहा, भगवान परमात्म्याने सुद्धा तसंच म्हटलंय, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योग्या पाहे दिवाळी निरंतर. योग्याच्या जीवनामध्ये निरंतर दिवाळी कशाने? मी अवतार घेतो, अंतकरणातील असणाऱ्या अविवेकाची काजळी काढून टाकतो आणि विवेकाचा दिवा प्रज्वलित होतो. त्या योगाने योग्याच्या अंतकरणामध्ये अखंड दिवाळी प्रज्वलित होते. विठोबाचे राज्य महानित्य दिवाळी, विष्णुदास नामाची भावे, विष्णुदास नामाची भावे
नावाचे राज्य आम्हा. हा, केवळ पाडव्यापर्यंत दिवाळी नाही, मग नित्य दिवाळी, नित्य बस. यावत जन्म दिवाळी, भगवंताच्या सत्तेमध्ये यावत जन्म दिवाळी. पण मग अशा प्रकारची ही दिवाळी आम्ही आमच्या जीवनात अनुभवली. ही दिवाळी सर्वांना मिळावी ही संतांची तळमळ, आणि म्हणून त्यांना ती उर्मी गप्प बसू देत नाही, आणि परिणामी समाजाकडे पाहतात, समाजाचं दुःख ओळखून घेतात. म्हणले सुख राहिलं पूर्वेला आणि सर्व समाज निघाला पश्चिमेला. एक निघे पूर्वेकडे, एक पश्चिमेकडे, ती भेटीचे निपाडे संबंधू हा. म्हटले अरे बापरे, सुख राहिलं पूर्व दिशेला आणि हे निघाले पश्चिमेकडे. आता कधी दोघांची भेट व्हावी, आता कशी भेट व्हावी? आणि म्हणून सुखाच्या आशेमध्ये सर्व जन्म निघून जातो, सुख त्यांना मिळत नाही. सर्व सुखाची आशा, जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, वगैरे वगैरे वगैरे, नाही मिळत सुख. मग त्या योगे संत महात्मे सावध करतात, बाबांनो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुखाची दिवाळी जर पाहिजे असेल तर त्याकरता सर्वांना हात जोडून सर्वांना विनंती आहे, इथं आलेल्यांना, घरी झोपून ऐकणाऱ्यांना, सर्वांना जगात जिथे जिथे आमचे शब्द पोहोचतील त्या सर्वांच्या करता हात जोडून आमची विनंती आहे, तळमळीची विनंती आहे की प्रत्येकाने हरी हरी म्हणा. म्हणजे हे दुःखाचं मायेचं जाळं, आपल्या त्या जाळ्यातून आपली सुटका होण्यासाठी तरी कमीत कमी हरी हरी म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, 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 हरी हरी तुम्ही म्हणा रे, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. तिने माया जाळ तुटईल, 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 तिने माया जाळ तुटईल. अलिकन काकाये कमळाची भरी, अलिकन काकाये कमळाची भरी, हो अलिकन काकाये कमळाची भरी, वा वा, अलिकन हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तिने माया जाळ तुटईल, तिने माया जाळ तुटईल, ओ हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तिने माया जाळ तुटईल, तिने माया जाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. तुकोबराय उपदेश करतात, बाबांनो तुमच्या सुखाचा पत्ता जो योग्य दिशेला आहे ती दिशा कोणती ठरवून घ्या. म्हटले कोणती आहे? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, सतत तुम्ही हरी हरी म्हणा. आणि कोण कोण म्हणा? सकळ म्हणा. सकळ, सकळ म्हणजे सकाळी नाही बरं का. सकळ म्हणजे सकल, यावत जेवढे आहेत त्या सर्वांनी म्हणा. काय म्हणा? हरी हरी म्हणा. म्हटले मग स्वरात म्हणायचं का तालात म्हणायचं, कसं म्हणायचं?
स्वर असेल तर स्वरात म्हणा, ताल असेल तर तालात म्हणा, ताल नसेल तर बेतालात म्हणा, स्वर नसेल तर बेस्वरात म्हणा. येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल रामकृष्ण. हो नाही तयावीन भुकेला विठ्ठल, नाही तयावीन भुकेला विठ्ठल, हो नाही तयावीन बोल. काय बोल? राम कृष्ण बोल, विठ्ठल बोल, जे आवडेल ते बोल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हा मग तो बोलत असताना येईल तैसा बोल. हा नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे. कोणता स्वर दिधला नाही? सुस्वर दिधला नाही. जर सुस्वर दिधला नाही पण स्वर दिलेला आहे. सुस्वर जरी नसला तरी प्रत्येकाला काय आहे? स्वर आहे. प्रत्येकाला काय आहे? स्वर आहे. सुस्वर नसेल कदाचित पण काय आहे? स्वर आहे. म्हणून मला स्वर नाही असं म्हणायचं नाही. ज्याला गाता येतं त्याला सुस्वर आहे आणि ज्याला गाताच येत नाही त्याला स्वर तरी आहे. पूजनीय वक्ते बाबा आपल्या संप्रदायाचे भीष्माचार्य गेले, आता दिवंगत झाले. वैकुंठवासी पूजनीय वक्ते बाबा आळंदीमध्ये कीर्तन, कोकण धर्मशाळेमध्ये आम्ही लहान लहान होतो पण एक वाक्य ऐकायला मिळालं. एक व्यक्ती अशी पेटी ठेवलेली होती, मृदंगवादक सर्व टाळकरी, पण पेटी वाजवणारा अचानक आला. त्याला वाटलं मोकळीच हार्मोनियम आहे आपण वाजू. मग वाजवण्याकरता त्याने पाहतोय, त्याला 2-5 मिनिटं पट्टीच सापडेना. मग बाबांच्या लक्षात आलं, म्हटलं याला पट्टी सापडेना. बाबांनी त्याला सांगितलं, म्हटले भाऊ मी फटीत गातोय, तू पट्टीत माझा स्वर तुला सापडेल कसा? कारण दोन्ही पट्टीच्या मध्ये माझा स्वर आहे, त्याला फटीत गाणं म्हणतात. म्हणजे मला स्वर नाही, मला स्वर आहे, मला फक्त सुस्वर नाही. विठाला विठाला विठाला. फार गोड त्यांनी तिथं एकदम समर्पक असा विनोदही झाला आणि स्वराची ती एक त्यांनी फटीतही एक स्वर असतो तो दाखवून दिला. म्हणजे 2 त्या पट्ट्या असतात, पट्ट्याच्या मधला तो काय आहे? स्वर आहे. बस माझ्या आवाजातला हा माझा स्वर आहे. त्याच्यामुळे पट्टीत पेटीतल्या पट्टीत तो सापडत नाही. म्हणून तशीच ठेव भाऊ, बस तसंच बस. अशा पद्धती म्हणजे नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे. महाराजांनी प्रमाण दिलं, नाही तयाविन भुकेला विठ्ठल. परमात्म्याला भगवंताला त्या स्वराची भूक नाही, फक्त तुम्ही म्हणत राहावं त्याची त्याला भूक आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तर कीर्तनामध्ये आठवत नाही म्हणून विठ्ठल विठ्ठल नसतंय बर का. बऱ्याचशा मंडळींचा असा भास आहे, म्हणले महाराजांना आठवत नव्हतं म्हणून विठ्ठल विठ्ठल घेत होते. तसं नाही. अहो आपण विठ्ठल विठ्ठल त्या निमित्ताने म्हणावं, विठ्ठल 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 म्हणणंच महत्वाचं आहे हे कळावं. आणि पुन्हा 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 मला एक सांगा, हरिपाठ आपण म्हणतो, बरीचशी मंडळी म्हणतात, बहुतेक मंडळी महाराष्ट्रामध्ये हरिपाठ म्हणतात. मग आता हरिपाठ म्हणत असताना प्रत्येक वेळी पहिल्या अभंगातील दुसऱ्या चरणाला म्हणायची गरज आहे का? गरज आहे. म्हणून तर म्हटलं जातं कोणतं चरण? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कोणताही अभंग झाला की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का बरं? कारण पुन्हा पुन्हा आपल्याला आठवण राहावी की संपूर्ण हरिपाठामध्ये ज्याचं चिंतन सांगितलं ते महत्वाचं टोक, महत्वाचं कडवं, महत्वाचं पद, महत्वाची अवस्था म्हणजे काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आहे. तसं कीर्तनामध्ये सुद्धा सर्वात महत्वाचं कीर्तन जर काय असेल तर कीर्तनकाराचं बोलणं संपल्यानंतर, एखादा मुद्दा संपल्यानंतर
मध्यंतरी जे भजन घेतलं जातं ते सर्वात महत्वाचं असतं. विठ्ठल विठ्ठल कारण ते म्हणत असताना आपण टाळी वाजवतो, कायिक सेवा झाली. ते म्हणत असताना आपण वाणीने म्हणतो, वाचिक सेवा घडते. आणि ते म्हणत असताना आपणच आपलं श्रवण करतो मनातून, म्हणून मानसिक सुद्धा काय घडते, सेवा घडते. कायिक वाचिक मानसिक सेवा घडवते ते विठ्ठल विठ्ठल भजन आहे. बर, आणि मध्यंतरी ज्या वेळेस दुसरी जाहिरात चालू असते, कोणती, आमचं बोलणं, ही मधली जाहिरात आहे. कशा करता, ते भजनच पटवून सांगण्याकरता ही जाहिरात आहे. बरं का, हे खरं नाही. हे जे आमचं तुम्ही ऐकता हे खरं नाही. आम्ही मध्यंतरी जे भजन करतो त्याच्याकरता ही बाकीची बडबड आहे. विठ्ठल चहुवेदी जाण साई शास्त्रीकार, चहुवेदी जाण साई शास्त्रीकार, चहुवेदी जाण साई शास्त्रीकार, चहुवेदी जाण साई शास्त्रीकार. 18 ही पुराणी हरीची गाती, 18 ही पुराणी हरीची गाती, 18 ही पुराणी हरीची गाती. चहुवेदी जाण साई शास्त्रीकार, चहुवेदी जाण साई शास्त्रीकार. 18 ही पुराणे हरीची गाती, 18 ही पुराणे हरीची गाती. वेळ कमी आहे ना, म्हणून मग शॉर्टकट मध्ये शॉर्टकट स्वीट या पद्धतीने. 18 पुराणे हरीशी गाती. कोणाला गातात पुराण? पुराणामध्ये हरी शब्द जरी दिसला नाही, पण त्या शब्दांच्या द्वारा त्यांना कोणता शब्द सांगायचा आहे, बस वेद अनंत बोलिला अर्थ येतुकाची. बस विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ, हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ, हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ, हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ. हे माया जाळ तुटईल, तेने माया जाळ तुटईल, तेने माया जाळ तुटईल. हरी हरी तुम्ही म्हणा, हे सर्वस्वाचं कल्याण करणारं साधन आहे. म्हणून तुकोबरायांचा आग्रह आहे, सर्वांनी काय म्हणा, हरी हरी म्हणा. म्हटले हरी नाही मग आम्ही कृष्ण म्हणू, कृष्ण म्हणा. नाही आम्ही विष्णू म्हणू, विष्णू म्हणा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्याशी. तुम्हाला जे नाव आवडल ते म्हणा, बरं का, जे नाव आवडल ते म्हणा. फक्त अभंग म्हणत असताना कोणतेही म्हणू नका. रडू नको बाळा. तसलं कोणतं त्याच्यामध्ये कृष्ण शब्दच नाही. संपूर्ण गवळणीमध्ये जर पाहिलं भगवंताचं नावच नाही. बाळा कुठं नाव आहे का? बाळ कृष्ण जर असता तर कमीत कमी स्वीकारलं असतं ना. आणि एका जनार्दनी पूर्ण कृपेने जोडलं की झाली नाथ महाराजांची गवळण. म्हणजे असं प्रत्येकाने अनेकांनी आपल्या आपल्या गवळणी एका जनार्दनी लावून लेबल लावून खपवलेले आहे. डुप्लिकेट मालापासून सावध राहा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याच वाङ्मयामध्ये दारिद्र्य जर असतं तर दुसऱ्याच्या दारात भीक घ्यावी. पण आपल्या वाङ्मयामध्ये कमतरता नाहीच आहे. दुसरीकडे जाण्याची काही गरजच नाही. अहो 4 वेदापासून 4 वेदापासून 18 पुराण 6 शास्त्र, त्यानंतर उपपुराण, अनेक त्यांच्या टीका, अनेक त्यांचे ग्रंथ, आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी पासून तो हरिपाठापर्यंत सर्वच घ्या. सर्व संतांची सर्व घ्या वाङ्मय. एक वाङ्मय अभ्यासलं तर आयुष्याचे आयुष्य जाईल, तरी सुद्धा वाङ्मय संपणार नाही. मग आपल्यामध्येच कमी नाही तर मग दुसरीकडे जाण्याची गरज नाही. बस राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. राजाची कांता कौरान काय, राजाची कांता कौरान मागे. एक शीतभर अन्न मिळावं म्हणून दुसऱ्याच्या दारामध्ये कांता जात नाही. कुणाची? राजाची. तसं आपण सुद्धा संत रूपी राजे किंवा वारकरी संप्रदाय रूपी राजाची कांता आहोत, म्हणून आपण दुसऱ्याच्या दारात प्रमाणांची भीक मागण्याकरता जाण्याची गरज नाही. विठ्ठल एक सांगू का, संत मान्य देव, देव मान्य संत, देव मान्य संतांचे ग्रंथ हे पंथा करता आवश्यक आहे.
देवमान्य संत. संत कोणते असावेत? देवांनी ज्यांना संत म्हटलं. म्हटले देवानी कुणाला संत म्हटलं? गीतेमध्ये अनेक संतांची लक्षणं आहेत, त्या लक्षणांनी युक्त असतात ते संत, देवमान्य संत. आणि संत ज्याला देव मानतात तो देव. बस. निर्माण झालेले शिळ्या तांब्याचे वावले केले, मनाई ते नाव ठेविले, पाट मांडोनी वरी सविले, फळा फुलांनी झाकोळिले, असे असले कैसे जनाशी लागले वेड. तसे देव न ते द्याव. ते काय? द्याव. निवदाचे द्याव. निवदाचे द्याव. आणि निवदाची मोठी गोष्ट बर. निवदाची फार गोड गोष्ट. बाळा जा निवद घेऊन. मग ते ताट असं मोठं असतं, त्यात अनेक निवद असतात. एकच भज सगळ्या निवदावर पुरवलेलं असतं. कुणाला कांदा, कुणाला कोथिंबीर त्या भज्याची जाते. एकच भज 21 निवदावर. आणि मग अशा निवदाच्या अपेक्षेने बसलेले जे देव असतात ते देव नव, ते द्याव. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग सोडून द्या. देव मान्य संत, संत मान्य देव. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. संतांनी जी कुळीची कुळदेवी ठावी केली, तो हा देवांचाही देव. देवांचाही देव. काय पुढं? काय कळी काळाचे भेव. देवांचाही असणारा देव पंढरीनाथ जर प्रसन्न असेल तर कळी काळाची भीती नाही. म्हणून त्या देवाची जी जी नावं तुम्हाला आठवतील ती ती नावं आपण उच्चारण करावी. कृष्ण आवडलं कृष्ण घ्या, हरी आवडलं हरी घ्या. जे नाव तुम्हाला आवडेल ते घ्या. बस. आवडेल ते नाव घ्या. आणि हे नाव घेत असताना देवाचं नाव आवडीचं घ्या. घेत असताना घेतच राहा, घेतच राहा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. बाकीची व्यर्थ बडबड करण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन करत राहा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. म्हटले नाही नाही, आमचं काय काम आहे का हरी हरी म्हणण्याचं? आमचं काय वय आहे का अजून? अजून कुठं आम्ही 100ला लागलो. मग आता मग कधी म्हणायचं? म्हटलं अरे तसं नाही. जोपर्यंत जेव्हापासून बोलायला सुरुवात केली तेव्हापासून मुखामध्ये हरी 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 चालू द्या. त्याचा संसारही शेवटी हरिहरी रूप होऊन जातो. बस. त्याचा संसार अवघा हरिहरी. नाथबाबांची एक ओवीच आहे. हरिहरी जीवन होऊन जातं. पूजनीय वैकुंठ श्रीरामकृष्ण महाराज काळे गुरुजी, त्यांच्या जवळ जाऊन कोणी जर कोणाची निंदा केली ते 2 मिनिटं ऐकायचे आणि तो विषय बंद होण्याकरता मुखातून शब्द काढायचे हरिहरी. हरिहरी म्हटलं की तो सांगणारा जो असायचा तो थांबून घ्यायचा. म्हटले हरिहरी म्हटले म्हणजे थांबा, आणि थांबणंच योग्य आहे. बस. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. कांडता म्हणजे बहुतेक कांडता म्हणजे कांडता म्हणजे नुसतं कुटत असताना नाही, तर कांडता म्हणजे दुसऱ्याच्या विषयी काथ्याकूट करत असताना सुद्धा विठ्ठल विठ्ठल हरी हरी तुम्ही म्हणा. जसं येईल तसं म्हणा. स्वरात म्हणा, तालात म्हणा, जसं येईल तसं म्हणा. पण म्हटलं पाहिजे. म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. तेने माया जाळ तुटईल. आणि हरी हरी शब्द 2दा वापरलाय बरं का. मग एकदाच म्हणायचं हरी तुम्ही म्हणा सकळ. हरी हरी का बरं म्हटलं? तर त्याच्यामध्ये अभ्यास सांगायचा. पुन्हा पुन्हा म्हणत राहावं यासाठी 2 शब्द सांगितलेले आहे. जसं आता पूर्वीची माणसं म्हणायची पहा. पूर्वी होता एकमेकाला पाहुणे भेटले, काही भेटले की काय म्हणायचे? राम राम. राम रामचा काय अर्थ आहे? राम राम म्हणजे काय? जो भेटलेला आहे त्याच्या अंतकरणात अधिष्ठान रूपाने राहणारा एक राम, आणि ज्याला भेटला त्याच्याही अंतकरणामधला राम. दोन्ही राम काय आहेत? एक आहे. राम राम. पण ती गेला आता हॅलो हॅलो बाय बाय टाटा मम्मी पप्पा. कुठून शब्द आणले? पारंपरिक आपले शब्द. आपल्याला बोटाला धरून ज्यांनी खेळवलं, शिकवलं, लहानचं मोठं केलं. पूर्वी नावं असायची अण्णा, काका, आता पप्पा, मम्मी. पूजनीय रमेशानंदगिरी महाराजांनी फार गोड सांगितले एक दिवस. रमेशानंदगिरी नाही, मौनगिरी बाबा, शांत जनार्दन स्वामी मठाचे. त्यांनी सुंदर विषय सांगितलं. ते म्हणले विदेशामध्ये कोणत्या राज्यात कोणत्या तरी देशामध्ये नाव सांगितलं त्यांनी. पप्पा आणि मम्मी या शब्दाचा अर्थ सांगितला. पप्पा म्हणजे कुत्रा आणि मम्मी म्हणजे कुत्री.
नाही, त्यांनी सांगितलेलं मी सांगतो. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. मी फक्त निरोपी आहे, त्यांनी जे बोललं ते मी बोलतो. होते ना तुम्ही, भेटून आले तुम्ही, धन्यवाद. विठला विठाला 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 वा वा. मग ते मागं पुढं झालं ना, बरं काय हरकत नाही. पण कसं काय ना, म्हणायचं आपलं ठरलेलं आहे. म्हणायचं ठरलेलं आहे. येईल तैसा बोल राम. नाही जरी जमलं नाही तरी म्हणत राहायचं. तालात नाही जमलं तर बेतालात काय होणार म्हणायचं. विठाला विठाला. मग आता आपल्या मुलाला आपल्याला काय म्हणून घ्यायचं हे तुम्ही ठरवा. मी त्यांचा शब्द तुम्हाला सांगितला. आई बाबा म्हणायला शिकवायला काही अडचणच नाही. अहो, जे लहानपणी आपण होतो आपण तेच म्हटलो. अण्णा, काका, चुलत्यांना तात्या, आबा, ही गोड शब्द होते. ही शब्द काय झाली, लुप्त होत चालली. नवीनच अंकल, आंटी, मम्मी हे शब्द आणले कुठून आपण. अभद्र शब्द आहेत, हे उच्चारण करण्याचं आजपासूनच बंद करा. एक सांगू का, अहो आपल्या पूर्वजांनी, नाही हसण्याचा विषय नाही महाराजजी, खरी गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान केलंय. या विदेशांना इथून घालण्याकरता बलिदान दिलं आपल्या पूर्वजांनी. त्यांची भाषा, अभद्र भाषा आपण जोपासतो म्हणजे आपण कृतज्ञ एक प्रकारचे ठरतो. विठला विठाला विठाला. आजपासूनच इथं असलेल्यांनी निश्चय करा, बस पवित्र शब्दाने बाळा, आता उद्यापासून, आजपासून मला मम्मी म्हणायचं नाही, आई म्हणायचं. माता माऊलींनी शिकवायचं. बस वडिलांनी शिकवायचे बाळा, ते म्हणायचं नाही. आता तो शब्द सुद्धा उच्चारायचा नाही. जे म्हणायचं नाही ते सुद्धा म्हणायचं नाही. म्हणजे काय, म्हणजे हा शब्द म्हणू नका असं सुद्धा म्हणायचं नाही. असं म्हणत जा, फक्त एवढंच म्हणायचं. धन्यवाद. विठाला विठाला नाही तर विहिरी जवळचा वाफा कोरडा राहायचा. तसं व्हायला नको म्हणून बोललो. असो, म्हणजे हे शब्द परंपरेने चालत आलेले शब्द, पवित्र शब्द, त्यांची जोपासना आपण केली पाहिजे. काही पिढीनंतर आई म्हणजे काय असं सांगायची गरज पडू नये. बर, काही पिढ्या गेल्यानंतर आई म्हणजे काय, आई कुणाला म्हणतात हा शब्दाचा अर्थ सांगण्याची गरज पडू नये. त्याकरता तो आजपासूनच आपण प्रचलित आणि रूढ अर्थ करून ठेवावा. विठाला विठाला विठाला. असो, कशा करता सांगतो, भगवंताचे अनंत नावं आहेत. अनंत नावापैकी पवित्र नावं जेवढी आहेत तेवढे आपण त्या ठिकाणी पवित्र नामाचा काय करावा, जप करावा. सतत नामचिंतन करावं, सतत नामचिंतन करावं. त्याद्वारा हरी 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 म्हटल्यानंतर होईल काय, तेने माया जाळ तुटेल, त्याने मायेचं जाळ तुटेल. वेळ झाला काय, नाही ना, झाला नाही, अजून भरपूर आहे, अजून 1 तास आहे. अजून काय नाही, कीर्तन सुटलं तर सुटलं, नाही तर इथंच तांबडं फुटलं. असं, तेने माया जाळ तुटईल, त्याने मायेचं जाळ तोडता येतं. म्हणले कोणतं जाळ, म्हणले मायेचं जाळ. म्हणले कोळ्याचं जाळ माहितीये, पण मायेचं जाळ कधी पाहिलं नाही. किंवा हे मेंढरावाली आपली बांधव रात्री ती अशी जाळी लावतात, ती पण दिसते. कंपाऊंडला लावलेली तार कंपाऊंडची जाळी दिसते, पण मायेची जाळं, मायेचं जाळं मात्र दिसत नाही. प्रत्येक जण म्हणू शकतो म्हणले कोळ्याचं जाळं दिसतं पण मायेचं काही जाळं दिसत नाही, आम्ही त्या जाळ्यात नाहीत. असं नाही, असं म्हणण्याची गरज नाही. कोणी ना कोणी, प्रत्येक जण प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. कोणत्या ना कोणत्या एका प्रकारात तो गुंतलेलाच आहे. एक सात्विक जाळं आहे, एक रजोगुणी जाळं आहे, आणि एक तमोगुणी जाळं आहे. तमोगुणी जाळं म्हणजे निद्रा, आलस्य, प्रमादोत्थम, सतत ब्रह्मायु होई जे निजे लियाचे अशीजे. ब्रह्माचं, ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळावं, सतत झोपतच राहावं. सकाळी गेलं तरी झोपल्याला, दुपारी गेलं तरी झोपल्यालाच. भाऊ जेवून घ्या, नाही झोपू दे थोडंसं, भाऊ चल नका, नाही मला थोडं झोपू द्या. सतत कधी पावा झोपल्याला, बरं बळद गाडीत नेऊन बसवला तरी 2-5 मिनिटात लगेच घोरतो. इतका घोरतो की चालवणाऱ्याला सुद्धा झोप त्याची.
व्हायरस त्याचा येऊ लागतो. एवढे प्रबल असतात. तो तमोगुणाच्या जाळ्यात बांधलेला आहे. रजोगुणाच्या जाळ्यात बांधलेला कोण आहे? एखाद्याच्या घरी गेलं, मग तो शेतात फिरायला नेतो. म्हणले महाराज आपण जिथं उभं आहे ना इथून तर ते नजर पुरत नाही, ते एक झाड दिसतंय का, तिथपर्यंत हे सर्व माझच, हे मीच कमवलं. वडिलांनी झिरो करून ठेवलं होतं पण सगळं मी कमवलं समजायचं. कोणत्या जाळ्यात बांधला? रजोगुणी जाळ्यात बांधला. मीच एक करता म्हणे, माझ्यामुळंच सगळं झालं, मी आहे म्हणून चालतंय. अशा प्रकारची भावना ज्याची भौतिक पदार्थांच्या विषयी समजायचं तो रजोगुणाच्या जाळ्यात बांधलेला आहे. आता कोण कोण कोणत्या कोणत्या जाळ्यात बांधला ज्यांनी त्यांनी ज्याच्याच तपासा बरं का, ज्यांनी त्यांनी ज्याच्याच तपासा. आता सत्वगुणाचं जाळं सांगतो. मी चांगला कीर्तनकार आहे, सत्वगुणाचं जाळं. माझ्यासारखा वादक नाही, माझ्यासारखा गायक नाही, माझ्यासारखा स्वर मलाच. हे कोणतं जाळ आहे? माझ्यासारखे पारायण कोणीच करू शकत नाही. एका दिवसात मी पारायण करतो, माझ्या इतक्या वाऱ्या कोणीच केल्या नाही. म्हणजे हे कोणतं जाळ आहे? सत्वगुणाचं जाळ. सत्वगुणाचं एक जाळ आहे, रजोगुणाचं एक जाळ आहे, तमोगुणाचं एक जाळ आहे. कोणत्या ना कोणत्या जाळ्यात अडकलेला आहे बस. बरं तसं म्हणत नसला तरी एखाद्या मठात जाऊन बसला, अंगाला राख लावून बसला, पण त्या मठात गेल्यानंतर त्या मठाला का होत नाही? मठादी मुद्रिकेचे निमिषे घातली हाती फासे. बोला मामा ओवी सुरुवात. मामा ओवी सुरुवात. बर येईल येईल. विठाला विठाला विठाला. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रिकेचे निमिषे घातली हाती फासे निसंगाजने. आपली आपण करा सोडवण. कारण इथं कोणी सगळेच कामाला येतील असं काही नाही. भागवताचार्य, कीर्तनाचार्य, गायनाचार्य सगळे जरी असले तरी इथं मात्र उभं राहिल्यानंतर आपली सुटका आपल्याला करावी लागते. बरं झालं माऊलींनी ओवी दिली, स्फुरण केलं, नाही तर मग अर्ध्यावरच भागावं लागलं असतं. शिष्य शास्त्रादी विलासे. एवढे शिष्य माझे, हे एवढे शास्त्र मी शिकलो. किंवा मठादी मुद्रिकेचे निमिषे. हे मठ बांधलं, ते मठ बांधलं, मठादी मुद्रिकेचे निमिषे. आणि या सर्व गोष्टी निसंग असलेल्या आत्मस्वरूपाला पण त्याने काय केलं? एक प्रकारचा फासाच टाकलेला आहे. म्हणजे हा सात्विक जाळ्यात बांधलेला आहे. बरं, मग सत्वगुणाचं हे जाळं आहे. तमोगुणाचेही जाळे असतात, रजोगुणाचेही जाळे असतात. कोणत्या ना कोणत्या मायेच्या जाळ्यात कोणी ना कोणी बांधलेला आहेच. मग हे मायेचं जाळं तोडण्याकरता काय करायचं? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. त्याने मायेचं जाळं तुटेल. काय पाहिजे तात्या? लाईट जाईल. तुम्ही ते सावध आहेत, ते सावध आहेत. ते त्यांची ड्युटी करतात, तुम्ही तुमची ड्युटी ऐकण्याची करा. विठाला विठाला अर्थात त्यांची तळमळ ओळखून तुम्ही पण काम करा. आणि जर का लाईट गेली ते म्हणते महाराज मी म्हटलो होतो का नाही, असं नको व्हायला, म्हणून तुम्ही सावध राहा. विठाला 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 विठाला. हो बस. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. आणि ते मायेचं जाळ तोडण्याकरता कोणी कोणतंही प्रलोभन दाखवेल. हा मार्ग करा, तो मार्ग करा, ते लिंबू घ्या, हे अंगारा घ्या, आणि ते नारळ घ्या, तिथं नेऊन पुरा, तो आवळा घ्या, ते लिंबू न्या. हे या भानगडीत पडू नका. जर पडाल तर तुमची फसवणूक होईल. अभंगाचं दुसरं. आणि कनका काही गावाला
हातवरती घ्या भजन म्हणा सर्वांनी पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हो पार कुमार हो पार कुमार हो पार कुमार हो पार कुमार हो पार हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल. बस येत एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरिले. माया जळ मायेचं जाळ मायारूपी जळ त्यांना याच थडीला संपलं. जे जे हरी हरी म्हणतील त्यांना भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून या. परमात्मा कमरेवरती हात देऊन उभा आहे त्याचं आपण भजन करावं. आपण केलं विठोबरकमय आपण म्हटलो. कमरेवर का बरं हात धरले त्याने? कारण प्रमाणम भवाब्धे रिदम मामकानाम मामकानाम भक्तानाम कृते भवनद्याम तीरे जलम कियत असती. संस्कृत मध्ये चालू झालं काय? बर बर. म्हणजे परमात्मा म्हणतात माझ्याकडे येणाऱ्या भक्तांकरता माझ्याकडे येणाऱ्या भक्तांकरता मायेचं पाणी किती आहे? बस भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवून या. बस एवढंच पाणी आहे. या या एवढंच आहे. माझ्याकडे आले तर एवढं आहे आणि पुढं जर गेले तर माझ्याकडे विन्मुख होऊन तिकडे जर गेलात तर मग मात्र डुबण्याचा संबंध आहे. त्यासाठी या लागी शरणांगता शरण्य मीची किती एकू विठाला विठाला विठाला. दुसरे काही साधन जर कराल तर तुमची फसवणूक होईल. अंध व्यक्ती आहे आणि त्या अंध व्यक्तीला निपाणी निमगावला कीर्तनाला यायचं होतं. मग त्याने एका डोळसाचा हात धरला पण डोळसाला मध्येच फोन आला. म्हणले सुरदास महाराज मला जावं लागतंय. आपण मला कीर्तनाला जायचं ना. 6वा दिवस आज उपदेशभर चिंतन ऐकण्यासाठी जायचं. बर 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 बर. मग एक काम करा. तिथं जवळच एक शेतात बैल चरत होता आणि तो बैल म्हणजे चकारीत न चालणारा, त्याला व्यसन नाही, म्हणजे काय म्हणतात त्या व्यसन नाही, मोरकी नाही, गळ्यात घुंगरमाळ नाही, सोडलेला. कोण? ज्याच्या गळ्यात घुंगरमाळ नाही तो तो सोडलेला. मग तो सोडलेला बैलाचं सांगतोय बरं का. नको तिकडं नेऊ नका. हे कीर्तन आहे. कीर्तन नको तिकडं जात नसतं. पाहिजे तिथंच बरोबर जातो ते. बर. मग आता तो सोडलेला बैल त्या बैलाच्या जवळ नेला. म्हणले सुरदास महाराज याची शेपटी धरा आणि हा बैल बरोबर तुम्हाला कीर्तनाला घेऊन जाईल. आता सुरदासाला पर्याय नाही. त्याला वाटलं डोळसाने सांगितलं. डोळसाने सांगितलं म्हणजे अंध व्यक्तीने ऐकलं. श्रद्धा ठेवून त्याने बिचाऱ्याने काय केलं? धरली शेपूट. आता ज्या बैलाला चकरीत चालायची सवय नाही त्याला काय म्हणतात आपल्याकडं? पावळ्या म्हणतात ना.
पवळ्या म्हणतात, तिकडं काही भागामध्ये पौळ म्हणतात, काही भागामध्ये सांड म्हणतात, काही भागामध्ये वळू म्हणतात, कठाळ्या म्हणतात, असे शब्द अनेक आहेत त्याला. मग कठाळ्या, वळू, सांड काय तुम्हाला म्हणायचं ते समजा. ज्याला सकाळी चालण्याची सवय नाही अशा बैलाची शेपटी अंध व्यक्तीच्या हातामध्ये. आणि अंध व्यक्तीचा विश्वास काय की हा बैल मला कीर्तनाला घेऊन जाईल, त्याचा विश्वास. आता बैल कीर्तनाला जाईल का? बैल कीर्तनाला कसा जाईल? बैल कीर्तनाला जाणार नाही. बैल तिकडच काट्या कुपाट्या दुसऱ्याच गाल्ल्या तिकडच. मग तो अंध व्यक्ती त्याच्या पाठीमागे वाट. याला अंध गो लांगुल न्याय म्हणतात. संस्कृत मध्ये शब्द आहे. अंध व्यक्तीच्या हातामध्ये गो म्हणजे बैलाची, लांगुल म्हणजे शेपटी दिली, तो बैल जसा त्याची दुर्गती केल्याशिवाय राहणार नाही. तसे काही संप्रदायवाले, काही सांप्रदायिक हे अंध गोलांगुल न्यायाने आपली शेपटी धरायला लावतात, पण परिणामी मध्यंतरी सोडून देतात. त्यांची भटकंती होते, दुर्गती होते. त्यासाठी अनिक नका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवन. विठाला 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 विठाला. दुसऱ्या कुणाच्याही साधना, कोणत्याही साधनाच्या साधनांतराच्या नादी लागू नका. दुसऱ्या साधनाचा छंद घेऊ नका. बस दुसऱ्या छंदा, भलत्या छंदे जग विनोदे विवळतच. वेगळ्या छंदा घेऊन आपण विनोद समजून दुःखाने विव्हळण्याची प्रसंगता, अतिप्रसंग येऊ शकतो. त्यासाठी संत महात्मे सावध करतात. बाबांनो, हा एकमेव उपाय तरण्यासाठी आहे. हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. अनिक नका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवन. हा अभंग म्हणत असताना ऐकावा थोडासा वेगळाच आलेला असतो. आणि गाथ्यामधलं हे दुसरं चरण मात्र हे असं आहे. आपण तिथं अनिक नका पडू गाबाळाची भरी असं म्हणतो, पण तो म्हणणं पाठ गाथ्यामध्ये नाही. मग गाथ्यामधला शुद्ध पाठ काय? अनिक नका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवन. पुढे चालून तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं सांगणारं ते चरण आहे. बरं, मग देवाला काय द्यावं लागतं प्रसन्न होण्याकरता? नोटांचे तुकडे, नाण्यांचे ठोकळे, चांदीचे शिक्के, पैशाची सोन्याची बिस्किट? नाही, याची कशाची गरज नाही. त्याला काय पाहिजे? त्याला काय लागतं? त्याला भावनेने भावपूर्वक अंतकरणाने तुळशीचं पान द्या. नाही तुळशीचं पान सापडलं, पाणी द्या पळीभर. पळी म्हणजे कोणती मोठी पळी लागत नाही, बस आचमनीने थोडंसं पाणी द्या. पाणी नाही देता आलं, कमीत कमी काय करा? 2 हात आणि 3 मस्तक. बस भावे तुळशी दळ, पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. फक्त एकच देवाला दिलं, मग मी देवाला दिलं, देवासाठी केलं, पंगतच दिली, आमकच केलं, फलनच केलं, आणि एवढेच दिलेन तेवढेच दिलेन असं म्हणत फिरू नका. बस म्हणत बस. म्हणावे पतित वेळोवेळा. गाडाभर करावं आणि कणभर सुद्धा सांगू नये. बरं, गाडाभर करावं, कणभर सुद्धा सांगू नये. पण आपलं उलट आहे. करायचं कणभर, सांगायचं गावभर गाडाभर. असं उलट होऊन जातं आपलं. मग केलेली सेवा ही प्रतिफलित होत नाही. परिणामी केलेली सेवा वांज ठरते, वांज. कारण त्या सेवेचं जे फल मिळवायचं ते आताच आपण मिळवलं. कणभर केलं आणि गाडाभर सांगितलं म्हणजे सांगण्यातूनच ते फल मिळालं. म्हणून त्यासाठी म्हणावे पतित वेळोवेळा, देवा तू माझा स्वामी, मी तुझा रंक. बस पाहता न दिशे वेगळी क, मी तू पण जाऊ दे दुरी. आम्ही सामान्य आहोत, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. अशा प्रकारची भावना आपण ठेवावी. आणि हे सर्व करत असताना शेवटी तुकोबराय असं सांगतात, या पद्धतीने आपण जीवनयापन जर केलं तर परमात्मा कृपाळू आहे. नवे कृपेचा तो सागर आहे. ये लोकीची यात्रा आपली सहज तो पार नेतो. अभंगाचं शेवट. तुका म्हणे तवा कृपेचा सागर, तुका म्हणे हात कृपेचा सागर, हात कृपेचा सागर, तुका म्हणे हात कृपेचा सागर. नमासाठी पार पावा
नामासाठी पार पाववील कनका पडो गबाळाचे भरी आणि कनका काही गबाळाचे भरी नामासाठी पार पाववील नामासाठी पार पाववील आणि कनका काही गबाळाचे भरी आणि कनका काही गबाळाचे भरी पडोने दी थोरी नागवन पडोने दी थोरी नागवन पडोने दी थोरी पडोने दी थोरी नागवन ओ पडोने दी पडोने पडोने दी पडोने पडोने दी थोरी नागवन पडोने पडोने दी पडोने दी थोरी नागवन आणि कनका काही गबाळाचे भरी आणि कनका काही गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पाववील अनेक नका काही गाबाळाचे भडी पडो येते थोरी नागवन. काहीस चिंतन आपण या अभंगाचं पाहिलेलं आहे. मौजे निपाण नेमगाव या पवित्र ठिकाणी चालू असलेला हा आपला उत्सव, त्या उत्सवातील 6व्या दिवसाची ही सेवा हनुमंतरायाच्या चरणारविंद या ठिकाणी सेवा समर्पित करूया. आपली निर्धारित वेळ परिपूर्ण झालेली आहे. आज गावामध्ये सुतक असताना सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या वारकरी संप्रदायाचीच कार्य करणारी वारकरी दादा पाटील काकडे वैकुंठवासी झाले. त्यांच्या निमित्ताने सुतक असताना सुद्धा काकडे परिवारातले भाविक या ठिकाणी उपस्थित राहिले. दादांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी देतो. त्याचप्रमाणे आदमने परिवारातलेही एक संदीप भाऊ आदमने ते निवर्तले आहेत. त्यांच्या निमित्ताने सुद्धा श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो. सर्व पूजनीय वारकरी संप्रदायातील कार्य करणारे आमची सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि यूट्यूब चॅनेलवरती थेट प्रक्षेपण आपल्या कार्यक्रमाचं पोहोचवणारे आमचे महेश महाराज डोके. सुंदर साऊंड सिस्टीम आहे म्हणून झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणारविंद या ठिकाणी समर्पित करतो. जाता जाता सर्वांना एक नम्र निवेदन आहे. श्री रामकृष्ण आश्रम गोनेगाव चौफुला ते श्री क्षेत्र आळंदी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने निघणारी जी दिंडी आहे ती येत्या 6 तारखेपासून निघणार आहे. 6/11/2025 ते 17/11/2025 पर्यंत आहे. म्हणून ज्यांचे गुडघे कामातून गेलेले नाहीत, म्हणजे कामात आहेत, आता थोडं बहुत काम करतात, पण पुढे पारच कामातून जाण्याच्या अगोदर त्यांनी त्या दिंडी सोहळ्यामध्ये सम्मिलित होण्याकरता यावं. पूजनीय रामकृष्ण महाराज काळे गुरुजींची दिंडी अनेक वर्षापासूनची आहे. 18-19 वर्षापासून आम्ही चालवतोय. तत्पूर्वीपासून अगदी पूजनीय
वैकुंठवासी हापसे बाबांच्या काळापासून चालत आलेली दिंडी आहे. तर त्या दिंडीचं प्रस्थान 6 तारखेला आश्रमातून होईल आणि पुढे 8व्या दिवशी आळंदीमध्ये 8व्याच मुक्कामाला पोहोचते. 9वा मुक्काम देहूला आपण तिथूनच पायी वारी करतो. म्हणजे आळंदी देहू पूर्ण पायी यात्रा होते. 170 ते 80 किलोमीटरचा संपूर्ण प्रवास आहे. तर त्या पायी प्रवासामध्ये आपण उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे. आपल्या गावातील कृष्णाजी महाराज काकडे त्या सोहळ्यामध्ये अनेक वर्षानुवर्षापासून आहेत, सेवा देतात, सर्व वारकऱ्यांची अगदी सेवा करतात. यावर्षीसुद्धा येण्याचं ठरवलेलं आहे. आता पोकलँड वगैरे बाकीच्या वस्तू आल्यामुळे धावपळ थोडीशी जास्त आहे, पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून त्यांना घरची मंडळी सुट्टी देतात. सुट्टी देतीलच, त्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा घडावी यासाठी. असो, आदरणीय महेश महाराजांनी गोड मृदंग वाजवला, आपल्याला धन्यवाद. सर्वांच्यावरती आपल्यावरती असणारं त्यांचं प्रेम, एवढं गरमट वातावरण असताना सुद्धा त्यांनी समर्पित होऊन या ठिकाणी मृदंगाची सेवा केलेली आहे. म्हणून त्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात. सर्वच पूजनीय श्रेष्ठ ज्येष्ठ सर्व मंडळींना या ठिकाणी वंदन करतो आणि सेवा थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.